एक महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्र्यांनी उत्तम भाषण केलं, त्यांचं अभिनंदन असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय। प्रशंसा केल्याबद्दल जाधवांचे आभार, मात्र विरोधी पक्षनेत्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडेच असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तर कायदा आणि नियमांचा विचार करून विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेतला जाईल असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलंय। तेवर सरकार आहे, त्या सरकारच्या वतीनं संविधानाच्या बाबतीत इतकं उत्तम आता प्रकारे मुख्यमंत्री महोदयांच्याकडनं भाषण केलं गेलं की ज्यांचं मी अभिनंदन केलं, मी स्वतः अभिनंदन केलं, मी नाकारणार नाही। परंतु ज्यांचा पूर्व इतिहासच असा आहे की ज्यांना संविधानाला मानायचंच नाही, संविधान आम्हाला मान्यच नाही, आम्हाला राष्ट्राचा तिरंगा ध्वज मान्यच नाही, आम्हाला या ठिकाणी असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मान्यच नाही, अशा लोकांकडून ही संविधानाची चौकट आणि त्या चौकटीचं पावित्र्य राखलं जाईल ही अपेक्षा करणं फार काय अन्यायकारक आहे असं मला वाटतं। भास्कर जाधवांनी जी प्रशंसा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही पहिलेपासून पद्धत आहे की एखादं भाषण जर उत्तम झालं तर कुठल्याही पक्षात, सत्तारूढ पक्षातनं विरोधी पक्षाला चिठ्ठी जाते, विरोधी पक्षातनं सत्तारूढ पक्षाला चिठ्ठी जाते। माझी पण सवय आहे, एखाद्या जर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चांगलं भाषण केलं तर मी चिठ्ठी पाठवतो त्यांना की तुमचं भाषण चांगलं झालं। बाकी विरोधी पक्ष नेता तर ठरवण्याचा अधिकार आमचा नाहीच, तो अधिकार अध्यक्षांचाच आहे। हे महत्त्वाचं पद आहे याबद्दल दुमत नाही आहे, पण याचं महत्त्व 4 महिन्यापासून समजायला पाहिजे होतं ना। आता अध्यक्षांकडे तुम्ही या संदर्भातलं मागणी केलेली आहे, तर सगळ्या कायद्याचा विचार करून एकूण अधिवेशन काळात बाकी कामकाज, हे पण कामकाज महत्त्वाचं आहे, सगळ्या कायद्याचा विचार करून या संदर्भातल्या नियमांचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल।